नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर आणि तुम्ही पाहत आहात सकलम। आज आपण बोलणार आहोत गोकुळच्या राजकारणातील घडामोडीवर। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची होत असलेली कोंडी आणि गोकुळच्या बदनामीबाबत आमदार सतेज पाटील यांनी घेतलेली भूमिका। गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याचा होणारा प्रयत्न, त्याचबरोबर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून मुश्रीफांच्यावर होणारे आरोप, त्यातच आता दुसऱ्या बाजूला सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची एका रात्री तडकाफडकी झालेली बदली, यामुळे कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात नावाजलेल्या गोकुळ दूध संघावरील वर्चस्ववादाची लढाई आता वेगळं वळण घेत आहे आणि ही लढाई आता आणखी धारदार बनत चालली आहे। भाजपला गोकुळ दूध संघावर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, त्यातूनच या सर्व घडामोडी घडत आहेत की काय अशी शंकाही आता उपस्थित होत आहे। कारण अवघ्या 15 दिवसातच सुजय कदम यांची तडकाफडकी बदली होणे आणि गोकुळच्या बाबतीत इतके निर्णय जलदपणे होणे, यामुळे आता गोकुळच्या राजकारणात थेट मंत्रालयाचा हस्तक्षेप सुरू आहे हे आता उघड होत आहे। गोकुळ दूध संघाची लढाई आता केवळ निवडणूक नाही तर अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे आणि भविष्यातील राजकीय वर्चस्वाची निर्णायक चाचणी देखील बनत आहे। कोल्हापूरच्या सहकारात मजबूत पकड असलेले हसन मुश्रीफ गोकुळवरील त्यांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र यावेळी त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, कारण महायुतीमधीलच भाजपकडून मुश्रीफ निशाण्यावर आहेत। त्यामुळे गोकुळच्या राजकारणात आता सत्तेची राजकीय गणित दडलेली दिसत आहेत। गोकुळच्या सत्ता संघर्षात मंत्री हसन मुश्रीफ हे मात्र जोरदार टार्गेट होताना दिसत आहेत। दरम्यान गोकुळवर महायुतीची सत्ता येणार हे वारंवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सांगत आहेत, तर त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या आरोपांचं खंडन केले। गोकुळवर महायुतीचीच सत्ता येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे गोकुळवर महायुतीची सत्ता हवी म्हणून बोलणारे महायुतीमधील नेते मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके हे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हसन मुश्रीफ यांच्यावर होत असलेल्या आरोपावर आणि गोकुळवरील भ्रष्टाचारांच्या आरोपावर काहीच बोलताना दिसत नाहीत। एकीकडे आमदार शिवाजीराव पाटील यांनी तर गोकुळमध्ये भ्रष्टाचार सुरू असून त्याच्या ईडीची चौकशीची मागणी देखील केली होती। मात्र हे भाजपमधील सर्व नेते मात्र याच्यावर काहीही बोलताना दिसत नाहीत। सध्या मुश्रीफ यांच्यावर महायुतीमधील भाजपकडूनच होणाऱ्या आरोपावर भाजपमधील मंत्री चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर धनंजय महाडिक यांची मूक संमती आहे काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या राजकीय मैत्रीबाबत जाहीरपणे बोलले जाते। गोकुळ दूध संघात राजकारण नको, या दूध संघाची बदनामी नको, ही भूमिका सतेज पाटील यांची आहे। तर मंत्री मुश्रीफांची देखील तीच भूमिका असते। हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील वेगवेगळ्या पक्षात असले तरी गोकुळमध्ये ते एकत्र आहेत। त्याचबरोबर जिल्ह्याच्या राजकारणात देखील या दोघांची जोडी पाहायला मिळते। गोकुळमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या घडामोडी सुरू असताना सतेज पाटील म्हणतात की महायुतीमधील राजकारणामुळे गोकुळची बदनामी नको। गोकुळच्या राजकारणात हसन मुश्रीफांची कोंडी होताना दिसते, तर आमदार सतेज पाटील हसन मुश्रीफांची पाठराखण करीत त्यांना कव्हर देत आहेत। गोकुळ संबंधातील इतर नेते गप्प आहेत। गोकुळवर आरोप होत असताना आमदार सतेज पाटील सोडून इतर कोणीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही। त्यामुळे आमदार सतेज पाटील यांची गोकुळच्या राजकीय घडामोडीत भूमिका महत्त्वाची ठरत असते। मात्र हा सहकारी संघ योग्य पद्धतीने चालला पाहिजे, गोकुळ दूध संघ वाचला पाहिजे, हीच भूमिका सतेज पाटील घेताना दिसत आहेत। तर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ज्या दूध संस्थांची चौकशी सुरू आहे त्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय। त्याचबरोबर आमदार विनय कोरे हे देखील या सत्ता संघर्षामधील एक महत्त्वाचा घटक आहेत। विनय कोरे यांची भूमिका अनेकदा किंग मेकर सारखी राहिली आहे। ते कोणत्या बाजूला झुकतात यावर अंतिम निकालाचं गणित मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहू शकतं। गोकुळच्या राजकारणात महाडिक सक्रिय असतात। गोकुळमध्ये पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी महाडिक आक्रमक पवित्रा घेतानाही दिसत आहेत। महाडिक गटाने यापूर्वी गोकुळमध्ये आपली ताकद दाखवलेली आहे आणि त्यामुळे ही लढाई त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे। विशेष म्हणजे शोमिका महाडिक यांची वाढलेली सक्रियता ही या संघर्षाला आणखी धार देत आहे। मात्र या सर्व राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील घडामोडींनी संघर्ष अधिक तीव्र केलाय।
सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी अल्पावधीत मोठ्या प्रमाणात सुनावण्या पूर्ण केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांची झालेली तडकाफडकी बदली आणि त्यामागे आमदार शिवाजीराव पाटील यांचा दबाव या सगळ्यामुळे मंत्रालयाची थेट एंट्री या संघर्षात झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडीतून एक गोष्ट स्पष्ट होते की गोकुळच्या राजकारण हे आता स्थानिक राहिलेलं नाही, ते राज्यातील राजकारणाशी जोडले गेले आहे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक बदली आणि प्रत्येक बैठक यामागे सत्ता टिकवण्याचा किंवा हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं गोकुळवरून जे काही राजकारण रंगले आहे ते पाहता गोकुळच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटलावर आता कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. आणि ही लढाई फक्त गोकुळची नाही तर उद्याच्या नेतृत्वाची देखील असणार आहे. धन्यवाद.